नमस्कार, मी सुवर्णा। सुप्रीम कोर्टाने राज्यातील बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे। त्यामुळे राज्यभरात शेतकरी आणि बैलगाडा मालकांमध्ये आनंदोत्सव साजरा होतोय। मात्र बैलगाडा शर्यत सुरू करताना मालकांनी काय काळजी घ्यायची, कोणत्या नियमांचं पालन करायचं यासह इतर अनेक प्रश्नांचा वेध घेऊया जल्लोष या खास शो मधून। राज्यातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। कारण अखेर राज्यामध्ये बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा सशर्त परवानगी देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने होकार दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा गावागावात धुरळा उडणार आहे। 2014 पासून म्हणजेच गेल्या 7 वर्षांपासून राज्यामध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी नव्हती। मात्र आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पुन्हा एकदा हाच थरार अनुभवायला मिळणार आहे। आणि सुप्रीम कोर्टाच्या याच निकालानंतर गावागावात नेमका काय उत्साह आहे याचाच आढावा घेऊयात। जाऊयात राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, तिथे नेमकं काय वातावरण आहे जाणून घेणार आहोत। बैलगाडा शर्यतींचा थरार आता लवकरच रंगायला सुरुवात होईल, धुरळा उडायला सुरुवात होईल। आज हा निर्णय आल्यानंतर सगळेच बैलगाडा मालक चालक आनंदात होते। सगळ्याच ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत होते, गुलालांची उधळण केली जात होती आणि त्याचबरोबर गोडधोड एकमेकांना खाऊ देखील घातलं जात होतं। आपण जल्लोष या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभरात आज काय वातावरण आहे, बैलगाडा चालक मालकांमध्ये काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत। अस्सल मातीतली बैलगाडा शर्यत येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल। साताऱ्याहून आपल्या सोबत आहेत किरण मोहिते। साताऱ्यात काय वातावरण आहे ते किरण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जुन्नरहून आपल्या सोबत आहेत रायचंद शिंदे, त्यामुळे जुन्नर मधल्या वातावरणाविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया। आणि बारामतीहून आमच्या सोबत आहेत जितेंद्र जाधव, त्यांच्याशीही आपण सविस्तर बोलूया। या तिघांशीही संवाद साधूया आणि त्या शहरांमध्ये काय वातावरण आहे, काय चित्र आहे ते आपण समजून घेऊया। साताऱ्यात जाऊया सुरुवातीला। आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत। किरण, काल खरं तर सुनावणी होती, पण त्या सुनावणीमध्ये काही निष्पन्न झालं नाही। आज 11 वाजता जेव्हा बैलगाडा शर्यत बंदी संदर्भातली सुनावणी झाली आणि निकाल आला की सशर्त परवानगी बैलगाडा शर्यतीला मिळालेली आहे, महाराष्ट्रभरात एकच जल्लोष होता। तू काय सांगशील आता तुझ्या आजूबाजूला वातावरण, बैलगाडा चालकांमधलं आनंदाचं वातावरण? सुवर्णा, नक्कीच सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर साताऱ्यामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे। साताऱ्यातील ठिकठिकाणी जे शर्यतीचे बैलगाडी जे मालक आहेत त्यांनी आनंद उत्सव साजरा केला। काही ठिकाणी साखर वाटप झाली, तर पेढे देखील वाटप करण्यात आलेली। गुलालाची उधळण या ठिकाणी करण्यात आली, मिरवणुका काढण्यात आलेल्या आहेत। अत्यंत एक सण जसा साजरा व्हावा अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते साताऱ्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे। या संदर्भात जे निर्णय झाला त्या संदर्भात बोलण्यासाठी साताऱ्यातील काही बैलगाडी चालक मालक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मला सांगा, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय झालेला आहे त्या संदर्भातली आपली भावना काय आहे आणि आज सकाळपासून कशा प्रकारचं वातावरण आहे, कसा तुम्ही जल्लोष जो आनंद उत्सव आहे तो कसा साजरा करताय? सकाळपासून आम्ही गुलाल, पेढे, एकमेकाला फटाकडे, बैलांची मिरवणूक बरंचसं हे केलेलं आहे। त्यामुळं जे आमचं 7-8 वर्षाचं हे होतं की बंद पडलेलं होतं, त्यामुळं आत्ता जो आनंद आहे ते आम्हाला मुलगा जसा होतो त्यावेळेला पेढे वाटतो त्या पद्धतीने आम्हाला आनंद झालेला आहे। 8 वर्ष आमची अशीच गेली, 7 वर्ष पण आम्ही बैल विकली नाहीत किंवा दुसऱ्याला कोणाला दिली नाहीत। आम्ही सांभाळली व्यवस्थितपैकी आणि आम्हाला कमी पण बैलासनी पुरवलं। ते आता आमचा योग चांगला चालू झालं। सरकारचे आणि तुमच्या टीव्हीवाल्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। वातावरण कसं आहे आता जिल्ह्यामध्ये आनंद उत्सव साजरा करतोय, तुम्ही काय सांगाल? जिल्हा नाही पण अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यासाठी पाडवा तयार झाला। आज आमचा खऱ्या अर्थाने बैलवाल्यांचा पाडवा उभा राहिला, शेतकऱ्याला व्यवस्थित न्याय मिळाला। त्याबद्दल ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो। ठीक आहे। आता
सशर्त अशी ही बैलगाडी शर्यत जी आहे ते परवानगी दिलेलं आहे, काय निर्बंध लादण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नियमांचं पालन यापुढे बैलगाडी शर्यतीमध्ये होणार का? निश्चितपणाने, कारण आम्ही शर्यतप्रेमी म्हणजे प्राणीप्रेमी आणि बैल हा आम्ही आमच्या मुलाप्रमाणे सांभाळतो, जपतो. त्यासाठी आम्ही अपार कष्ट घेतो आणि त्याला कोणताही त्रास होईल या पद्धतीची वागणूक आमच्याकडून याच्या पाठीमागेही दिली जात नव्हती आणि याच्या पुढेही दिली जाणार नाही. निश्चितपणाने आम्ही बैल हा आमच्या मुलाप्रमाणे जपणार आहे आणि जे कोर्टाने जे काही शर्त दिलेले आहेत त्या शर्तींचं पूर्णपणे पालन आमच्याकडून केलं जाणार आहे. नक्कीच जो आनंदोत्सव साजरा केला जातो कशा प्रकारे तयारी जी आहे ती केली जाते? आता मिरवणुका देखील काढणार असे एकंदरीत कळतंय, काय सांगाल, काय तयारी झाली? मिरवणुका काढणार सगळं होणार, पण कोरोनाचं नियमांचं आम्ही पहिलं पण उल्लंघन केलं नव्हतं, बैलगाड्यांच्या नियमांचं पण आम्ही पहिलं पण उल्लंघन केलं नव्हतं. त्या सगळ्या नियमांचं उल्लंघन न करता आम्ही हे करणार, मिरवणुका काढणार. नक्कीच हे आनंदाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आनंद जो आहे तो साजरा करण्यात येत आहे. मिरवणुका काढल्या जात आहेत, गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते. सर्व जे काही शर्यत चालक मालक जे बैलगाडा आहेत ते हो. यामध्ये सर्वांच्या मध्ये आनंदाचं वातावरण एकंदरीत पाहायला मिळत आहे. सुवर्णा, नक्की. किरण, तू असा सोबत राहा. बारामतीतलं कसं वातावरण आहे तेही जाणून घेऊया. जितेंद्र आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, बारामतीतले जे बैलगाडा चालक मालक आहेत त्यांनी काय भावना व्यक्त केल्या तुझ्याकडे? सुवर्ण, मी बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी आहे. आपण बघतोय अक्षरशः बैलांना सजवण्यात आलेलं आहे, गुलालाची त्यांच्या अरे वा. अंगावर उधळण करण्यात आलेली आहे. आणि हे जे चालक मालक जे आहेत, ही काही ठिकाणी त्यांना ढाल मिळालेली आहे, काही ठिकाणी गदा मिळालेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी आज निर्णय झाल्यानंतर गावामध्ये गुलालाची उधळण केली आणि त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला. मला सांगा, ह्या निर्णयामुळे कसं बघता आपण? आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. 7 वर्षापासून रेसवरती बंदी होती आणि महाराष्ट्र शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. महाराष्ट्र शासन ह्याच्यासाठी भरपूर झटत राहिलं. अमोल कोल्हे सर, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अजितदादा आणि पशुसंवर्धन मंत्री यांनी भरपूर प्रयत्न केलं. याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. एकंदरीत भरपूर प्रमाणात आनंद झालेत. अशी या ठिकाणी अनेक येथील चालक मालक देखील आहेत. मला सांगा, एकंदरीत आज जे निर्णय जाहीर झालाय, काय 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 भावना आहेत तुमच्या? नाही, खूप वर्षांपासूनचा हा जो प्रलंबित प्रश्न होता की जुन्या पुरातन काळापासून ह्या बैलगाड्यांच्या शर्यती चालू असायच्या आणि त्याच्यावरती अचानक बंदी आली आणि बंदी आल्यामुळं अनेक जे लोकांनी या बैलांचं संगोपन केलेलं होतं ते अतिशय असं एक दुर्दैवी घटना घडली की ते अचानक बंद केलं आणि बंद केल्यामुळं ह्या सर्व ज्यांनी हा सगळा जुना पुरातन जो इतिहास जपण्याचा प्रयत्न केला किंवा हा खेळ जपण्याचा प्रयत्न केला तो हा अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्यावरती खूप एक वेगळं प्रकार संकट आलं होतं. पण राज्य सरकारने त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते पुन्हा एकदा कोर्टाच्या माध्यमातून तो चालू केला. त्यामुळे सगळ्यांच्याबरोबर आम्हालाही खूप या गोष्टीचा आनंद होत आहे. असं जरी असलं तरी सुप्रीम कोर्टाने ही परवानगी देताना त्यावर अनेक त्या ठिकाणी अटी व शर्ती त्या ठिकाणी केल्या आहेत. काय सांगाल आपण? आदरणीय सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा हा निर्णय जाहीर केल्याबद्दल पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचे आमच्या गावाच्या वतीने, डोरलेवाडी, गुणवडी, सर्व या परिसरातील लोकांच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. आणि मला याबद्दल एकच सांगायचं आहे की या शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. हा निर्णय म्हणजे सर्व देशातील ज्या शर्यती बंद झाल्या होत्या त्या शर्यतीसाठी अत्यंत चांगला निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग, सर्व बैलगाडी मालक, चालक हे सर्व खुश झालेले आहेत. त्यामुळे सर्वांना यातून आनंद झालेला आहे. परंतु यात काही शर्ती अटी घातलेल्या आहेत. त्या अटी शर्ती फार महत्त्वाच्या आहेत. त्या अटीचं पालन करूनच आपण सर्वांनी हा आनंदोत्सव आणि आपण सर्वांनी हा जो रेस होणार आहेत तर आपल्या सर्वांनी त्या शर्तीचं पालन करून त्या ठिकाणी इथून पुढे स्पर्धा होणार आहेत. कसं बघता आपण? सगळ्या नियम अटी पूर्ण करूनच इथून पुढे बैल मालक असतील, चालक असतील, रेस बनवणारे असतील ती करतील पूर्ण. पोराप्रमाणे बैलांना जपलेलं असतं शेतकऱ्यांनी. आणि आता खिल्लारी खोंडांचं म्हणा, बैलांचं मार्केट 100% वाढणार आहे. आम्ही राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. अजितदादा असतील, अमोल कोल्हे असतील यांचं बी अभिनंदन करतो. एकंदरीत मला सांगा, आता बैल शर्ती सुरू म्हणजे एखादी शर्यत सुरू होणार आहे, खुराकामध्ये, बैलांच्या खुराकामध्ये काय बदल केला जाणार आहे?
म्हणजे प्रचंड पूर्वीपासूनच आपला जो खुराक होता शेतकरी वर्ग त्या बैलांना खाऊ घालत होता तसाच खुराक इथून पुढेही ते खाऊ घालतील. म्हणजे गोळी पेंड असेल म्हणजे शेंगदाणा पेंड असेल त्यात कुठेही त्यांनी आजपर्यंत कमी केलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस शर्यती बंद झाल्या 7 वर्षापूर्वी तरीही शेतकरी कुटुंबांनी हे बैल विकली नाहीत, स्वतः त्या अंगावरती सांभाळली. एकंदरीत सुवर्ण आपण बघतो की खुराका म्हणजे आपल्या जीवापाड जीव मुलांना कसं आपण जपतो त्या पद्धतीने ह्या बैलांना देखील जपलेलं आहे. अगदी जीवापाड मुलांसारखं या बैल जोडीवर प्रेम केलं जातं आणि आता बैलगाडा शर्यतीवरची बंदी सशर्त का होईना पण उठलेली आहे. जितेंद्र असेच सोबत राहा. मावळहून आता आपल्यासोबत गणेश दुडम जोडले गेलेले आहेत. गणेश, तुम्ही मावळमधलं काय वातावरण सांगाल? जेव्हा हा निर्णय आला त्यानंतर बैलगाडा मालक चालकांमध्ये काय भावना होत्या? मावळहून प्रलंबित होता, त्यामुळे कुठेतरी आता हे आपले बैलगाडा मालक त्यांनी आज मोठा जल्लोष केलेला आहे. बैलांच्या अंगावर बंडारा उधळलेला आहे. पेढे वाटप त्यांनी हे केलेलं. आपण आपल्यासोबत बापूराव वायकर आहेत बैलगाडा मालक, त्यांची चर्चा करू. काय सांगणार, कशा पद्धतीने तुम्ही आनंद व्यक्त केलाय आणि काय सांगणार? शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा बैलगाडा हा खेळ असून सुप्रीम कोर्टाने बंदी उठवलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये मोठा आनंदाचं वातावरण होऊन मोठ्या जल्लोषामध्ये शेतकऱ्यांनी बैलांच्या मिरवणूक वगैरे काढून गावात त्यांची मिरवणूक देखील काढली. अशा पद्धतीने आता बैलाची जपवणूक करण्यात आली. आम्ही बैलांची जपवणूक अशी आमच्या मनाप्रमाणे करतो. त्यांना सकाळी आंघोळ वगैरे घालतो, 2 टायमाला त्यांना चांगलं फराळ वगैरे देऊन त्यांची चांगली जोपासना करतात. किती वर्षापासून आपला हा जो प्रवास आता संपलेला आहे, काय आनंद तुम्ही साजरा करणार? यापुढे आता मावळात बैलगाडा स्पर्धा सुरू होणार. गेल्या 7-8 वर्षात गणेश, तुमच्याशी पुन्हा एकदा सविस्तर संवाद साधतो. किरण मोहिते, रायचंद शिंदे, गणेश दुडम आणि जितेंद्र आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी सविस्तर आपण बोलूया, पण एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जल्लोष या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रभरातले बैलगाडा मालक चालक यांनी या दिवसाची, आजच्या दिवसाची 7 वर्ष वाट पाहिलेली आहे. आज कोर्टाचा निकाल आला. बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे आणि ज्या शर्ती अटी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या पाळणं सगळ्या बैलगाडा मालक चालकांना बंधनकारक आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रभरातलं काय वातावरण आहे ते आपण बघतो आहोत. साताऱ्याहून आपल्यासोबत आहेत किरण मोहिते आमचे प्रतिनिधी, जुन्नरहून आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे, मावळहून आहेत गणेश दुडम आणि बारामतीहून आहेत जितेंद्र जाधव. मावळला जाऊया. गणेश दुडम आपल्या सोबत आहेत. गणेश, मगाशी तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता. तुम्ही काय संवाद साधाल बैलगाडा मालक चालकांशी? ज्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत त्या त्यांना मान्य आहेत का आणि त्याचं पालन करून सोहळा किंवा शर्यती केल्या जातील का? गणेश दुडम यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. पण जुन्नरहून आपल्या सोबत आहेत रायचंद शिंदे. रायचंद, जुन्नरमध्ये काय वातावरण आहे? बैलगाडा मालक चालकांनी तुझ्याकडे काय भावना व्यक्त केल्या? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये सर्वात जास्त बैलगाडा शर्यती भरवल्या जातात त्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये. ते म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल. प्रत्येक गावागावामध्ये गाव तेथे यात्रा भरते आणि प्रत्येक गावामध्ये बैलगाड्याचा घाट सुद्धा असतो. आजी माजी खासदारांनी सुद्धा या सगळ्या बैलगाडा शर्यती होण्यासाठी प्रयत्न केले होते आणि हे सगळी मंडळी आज दिवसभरामध्ये हा निर्णय आल्यानंतर गावागावामध्ये जल्लोष झाला. अगदी वृद्ध माणसापासून तर तरुण मुलापर्यंत आणि घरातल्या बायकांनी सुद्धा या जल्लोषात सहभाग घेतला. आपल्यासोबत असेच काही गावकरी आणि या जल्लोषात सामील झालेली सगळी मंडळी आहेत, बैलगाडा शौकीन आहेत. मी त्यांना विचारणार आहेत, सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या निर्णयानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय नेमकी? सर्वात महत्त्वाचं, गेले 7 वर्ष आम्ही गाडाबैल सुरू होण्याची वाट पाहत होतो. तर ते आजी माजी खासदारांनी त्याच्यासाठी अथक प्रयत्न करून ते गाडाबैल सुरू केले. त्यामुळे आमचा आनंद आज गगनात मावत नाही. आता ज्या अटी आणि शर्ती सांगितल्या या सगळ्या तुम्ही पाळणार घाटामध्ये? हो, आम्ही ते अटी शर्ती बेरवान कोर्टाचा तिथं मान ठेवणार. आम्ही त्याच्यात काही बदल होणार नाही. काही बदल होणार नाही. मला सांगा, तुम्ही सुद्धा अनेक वर्षापासून या सगळ्या बैलगाडा शर्यतीचं सगळं पाहताय. आता ह्या पुन्हा एकदा सुरू झाल्यात. काय मधल्या काळात किती नुकसान झालं होतं आणि आता कसं पाहताय? मधल्या काळामध्ये बोलायचं खरं झालं तर शेतकऱ्यांचं तर नुकसान झालंच झालं.
व्यापारी लोकांचंही भरपूर असं नुकसान झालं. गाडी धंदेवाले बिंदेवाले सगळे कामाला लागले होते, पण आज ते सुद्धा इतके आनंदित झालेले आहेत की बैलगाडा शर्यत चालू जाऊन त्यांचा सुद्धा आनंद गगनात मावत नाही. इतका आनंद बैलगाडा मालकांना झालेला आहे. हा सगळा आनंद गगनात मावत नाही. मला सांगा, आज नारायणगाव शहर हे जे अमोल कोल्हे यांचं गाव आहे आणि गावामध्ये आज प्रत्येक चौकामध्ये अगदी गुलाल आणि भंडारा उधळला गेला. तुम्ही एक तरुण पिढीचे बैलगाडा शौकीन म्हणून कसं पाहता याकडे? बैलगाडा शौकीन खरं तर तरुण वर्ग असेल, वृद्ध असतील, आमची सगळी बघा ज्येष्ठ मंडळी ही सगळी आज खूप आनंदाने न्हावून गेलीत पूर्णपणे. कारण खरं तर इतक्या वर्षापासूनची ही बंदी होती आणि आज हा निर्णय न्यायालयाने काही अटी शर्ती घालून दिलाय. तो खूप आनंदाचा दिवस आपल्या सगळ्या पंचक्रोशीला आहे. कारण मग साहेब तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावची जी आर्थिक कणा म्हटलं तरी हरकत नाही, जी यात्रा भरते तर यात्रेचा आर्थिक कणा हा बैलगाडा घाट आहे का, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींवर हा परिणाम होत असतो. आणि आता किती वर्ष होतं, 7-8 वर्ष ह्या सगळा आर्थिक कणा मोडून पडतो काय अशी परिस्थिती होती. परंतु आज सगळीच म्हणजे सर्वसामान्य जनतेपासून बैलगाडा मालकांपर्यंत ही सगळी मंडळी आज आनंदिली आहे. सगळी मंडळी आनंदित झाली. एक तरुण आहे, तरुण शेतकरी, तुम्ही कसं पाहते? आज दिवसभर पहिल्यांदा ही बातमी कानावरती आली, त्यावेळेस नेमका काय मनामध्ये पहिली प्रतिक्रिया होती आणि आता कसं सामोरं जाणार पुढे? गेली अनेक वर्ष आम्ही या निर्णयाची वाट पाहत होतो. तो निर्णय सकाळी लागला, अतिशय मनाला आनंद झाला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये एक नवचैतन्य. त्या निमित्ताने ज्यावेळेस आपण हिंदू संस्कृतीने दिवाळी सण जसा साजरा करतो, खरं तर आपल्या तालुक्यातील आज शेतकऱ्यांचा आजचा हा दिवाळी सण तितक्याच प्रत्येक घरामध्ये आज गोड बनवून हा जो न्यायालयाने निर्णय दिलाय गाडा चालू होण्याचा, त्या पद्धतीने आम्ही नक्कीच साजरा करतो. त्या पद्धतीने तुम्ही सकाळपासून हा सगळा जल्लोष साजरा करताय. तुम्ही आज नेमकं कसं हे फील केलं? सर, खरं सांगायचं तर आज प्रत्येक या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या खेड असन, जुन्नर असन आणि आंबेगाव असन या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त यात्रा या ग्रामदैवताच्या माध्यमातून आपल्या भरले जातात. आणि आज खरंच मनाला खूप आनंद झाला. सकाळी ही बातमी ज्या वेळेला कानावर आली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्या बाबतीत आम्ही सगळे या भागातले जे शेतकरी असतील, आमचे सर्व गाडा मालक असन, यांच्या खूप आनंद इतका झाला का समजत नाही नक्की काय प्रतिक्रिया द्यावी. नक्कीच सुवर्ण, आपल्याला माहिती ही सगळी मंडळी आज सकाळपासून गावागावामध्ये हा सगळा जल्लोष होता. फक्त गावातच नाही तर जे बैलगाड्यांचे गोठे आहेत, बैल जिथं असतात, एका ठिकाणी तर मी पाहिलं 7-8 वर्ष आडगळीत पडलेला बैलगाडा तो सुद्धा बाहेर काढला आणि त्याला सुद्धा न्हावून धुवून पुसून अगदी त्याला सुद्धा हार टाकण्यात आले. म्हणजे शेतकऱ्याचा हा आनंद किती मोठा होता या सगळ्या व्हिज्युअल्स मध्ये आपण ते फील केलं असेल. नक्कीच नक्कीच. आणि हाच आनंद, ह्या भावना, हे चित्र जे आहे महाराष्ट्रभरातलं अस्सल मातीतलं चित्र, प्रेमाचं चित्र, हेच दाखवण्याचा प्रयत्न जल्लोष आपल्या कार्यक्रमात आपण करतोय. किरण, तुमच्याकडे येते. बैलगाडा मालक एखादा तुमच्या सोबत असेल तर त्याच्याशी असा संवाद तुम्ही साधू शकाल का की गेल्या 7 वर्षामध्ये बैलगाडा शर्यत तर सुरू नव्हती, पण त्या बैलजोडीचा खुराक, त्याच्याशी असलेला ऋणानुबंध मात्र तसाच होता, किंबहुना तो अधिक वाढला. तर असा कुठलं तरी उदाहरण, असा कुठला तरी प्रसंग स्पष्ट करणारा जो या बैलगाडा आपुलकी, जिव्हाळा स्पष्ट करेल? नक्कीच सुवर्णा, बैलगाडी शर्यत ही जे शर्यत मालक आणि चालक आहेत त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे. जी बैल आहे ती त्यांच्यासाठी जीव की प्राण जो आहे तो समजला जातो. बैलगाडीची शर्यत जी आहे ती एक खेळ नसून हा एक शोभा वाढवणारी, म्हणजे यात्रा काळामध्ये शोभा वाढवणारा हा एक खेळ आहे. आणि गेल्या 7 वर्षापासून हा जो शर्यतीचा खेळ आहे तो बंद पडलेला होता आणि त्याविषयी अनेक ज्या बोलक्या भावना आहेत ते शेतकरी आपल्याला व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकांच्या या निर्णयानंतर डोळ्यामध्ये अश्रू देखील आलेले आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेत असतात. मला सांगा, 7 वर्षामध्ये बैलगाडी शर्यत जी आहे ती पूर्णपणे बंद होती. या दरम्यान काय अनुभव होता आणि कशा प्रकारचं ही जी परिस्थिती होती ते सांगा. परिस्थिती म्हणजे काय, आम्ही जरी राबाला गेलो तरी पोलीस मारायचे, हाणायचे, आरोपीसारखे उभे करायचे, अगदी गुन्हेगारासारखे खाली बसून फोटो काढायचे. काही वाईट वाटायचं. म्हणजे कसं काय, एवढं आम्ही जेव्हाच्या पलीकडे बैल सांभाळणार, रेसला जरी राबाला जरी गेलं नुसतं प्रॅक्टिसला तरी पोलीस आम्हाला ताणून गाडीत बैल दिसला की केसच करणार. म्हणजे आम्ही एवढं सांभाळून आम्ही काय कोणाचा गुन्हा केलाय का काय केलंय, पण तरी आम्हाला गुन्हेगाराकडे वागणूक देत होती. आत्ता कसं झालंय, मन मोकळपणानं कुठं पण जाता येते, फिरता येते. आम्हाला अगदी बंदिवासात असल्याचं झालं होतं 9 वर्ष. त्याच्या अगोदर सगळं व्यवस्थित होतं. ज्यानंतर आता ही चालू झालंय ते आमचं आयुष्य वाढवण्याचं काम झालंय बैलांचं. आम्ही 10-10 वर्ष बैल जाग्यावर सांभाळतो. म्हातारी झाली, 19 वर्षाचा बैल आहे माझ्यापेक्षा, तर आम्ही विकला नाही, कारण आमचं ते दैवत आहे म्हणून.
आणि ह्यासाठी आता अगदी सगळ्याच आभार मानाची पाळी झाली. TV9 म्हणा, कुठली जागतील सगळ्यांनी आमचा उचलून झाला प्रश्न मार्गी लावला. अति आनंदाचं झालं. अगदी यात्रेचं स्वरूप आलंय आम्हाला आता, इतकं चांगलं झालं. नक्कीच यात्रेचं स्वरूप हे अशाच प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त करत आहेत. मला सांगा, हा 7 वर्षामध्ये बैलगाडी शर्यती पूर्णपणे बंद होता. आर्थिक जे येणं होतं तेही सगळ्या पद्धतीचं बंद होतं. आता या 7 वर्षामध्ये आपण कशा प्रकारचे नियोजन केलं, काय या बैलांचा कसा सांभाळ केला? सर्वप्रथम मी वरिष्ठांचं तळागाळ्यातले शौकीन आहेत, आमदार साहेब शशिकांत शिंदे आमदार साहेब आहेत, सुनील केदार साहेब आहेत, अमोल कोल्हे साहेब आहेत, ह्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. म्हणजे शब्द नाही ती माझ्याकडे त्यांचा आभार मानायला. मी एवढा म्हणजे मोठा व्यक्ती नाही, एक छोटा लहान माणूस आहे, पण मी त्यांचं आभार मानतो. आणि जे तुम्ही आम्हाला विचारलं साहेब, आम्ही 3.5-4 एकरात आहे का नाही, कधी ऊस घेतला नाही. का घेतला नाही? कारण नाही ऊस करून आम्ही जनावरांना काय घालणार. मग जी वाळकी वैरण, जोंधळा म्हणा, भात म्हणा, नक्कीच म्हणजे आपल्या पोटच्या मुलासारखा आपण बैलांचा सांभाळ जो आहे केलेला आहे. डोळ्यात पाणी आणणारा जो हा निर्णय आहे तो अशा प्रकारे आनंद. किरण, हे तरुण शेतकरी किंवा बैलगाडा मालक हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की स्वतःच्या पोटाला चिमटा काढला, प्रसंगी तोटा सुद्धा सहन केला, पण बैल जोडी किंवा आपले जे 2 बैल आहेत त्या 2 बैलांना खुराक म्हणून जे करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं. किरण, रायचंद आणि जितेंद्र, तुम्ही तिघेही असेच सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा सशर्त परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्रभरातलं वातावरण काय आहे किंवा बैलगाडा मालकांच्या भावना काय आहेत त्या आपण जाणून घेतो आहोत आणि त्या घेत राहणार आहोत. पण सुरुवातीला बघूयात ही बंदी उठवल्यानंतर मविया नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या. सुप्रीम कोर्टाने शेवटी त्यांच्या निकालामुळे शेतकरी वर्गाला न्याय मिळाला. शेतकऱ्यांचं वर्षानुवर्ष चाललेली स्पर्धा, शेतकऱ्यांनाही मनामध्ये यायचं अरे रेसकोर्स चालू आहेत, घोड्याच्या स्पर्धा चालू आहेत आणि मग आपल्याच बैलगाडा शर्यतीला का बंदी, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. परंतु त्याच्यातनं यश मिळालं. मला आज खूप आनंद झालेला आहे. मी त्याच्याबद्दल खूप समाधानी आहे. प्राधान्यानं घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं असेल, पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार असतील, यांनी जी पावलं उचलली ती अत्यंत सकारात्मक ठरली. आणि आज बैलगाडा मालकांसाठी आज हा मी म्हणतो दिवाळीच्या दसऱ्याच्या सणापेक्षा तसाच एक फार मोठा सण आहे, फार मोठा दिवस आहे. बैलगाडा शर्यतीसाठी काही सशर्त अटींवर परवानगी दिलेली आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. खासदार अमोल कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि लोकसभेत सातत्याने ही बाजू लावून धरली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील इथं बैलगाडा शर्यती चालू करण्याची परवानगी मागताना विशेष प्रयत्न सुप्रीम कोर्टात केले. मी या निर्णयामुळे विशेषतः बैलगाडा शर्यतीत जे भाग घेतात त्या शेतकऱ्यांना, बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून पुणे जिल्ह्यातल्या जनतेचं देखील अभिनंदन करेन. भाजपच्या नेत्यांनी या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया दिली त्याही बघूयात. बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपरिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज जो निर्णय आलेला आहे हा जो काही आमच्या सरकारने रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा जो अहवाल दिला होता, या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केला आणि त्याच्यावर आधारित आजचा निर्णय दिलेला आहे. मला अतिशय आनंद आहे. ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. सकारात्मक निर्णय झाला, त्यातून गावोगाव प्रचंड जल्लोष झालेला आहे. मी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भोसरीचे आमदार महेश रानगे की ज्याने अक्षरशः जीव की प्राण हा विषय, या विषयाशिवाय विषय नाही. कोणी नेता भेटला की बैलगाडा शर्यतीचा काय. आणि आमचे आमदार गोपीचंद पडळकर, आमचे आमदार सदाभाऊ खोत, या सगळ्यांचे खूप मनापासून अभिनंदन करतो. गावागावामध्ये नव चैतन्य निर्माण
या शर्यती चालू झाल्यामुळं झालेला आहे। गावगाड्याची आर्थिक जो कणा आहे तो कणा या बैलगाडा शर्यतीशी खूप जोडलेला आहे। गावगाड्यातल्या अनेक कुटुंबांचा चरितार्थ हा बैलगाड्यांच्यामुळं चालणं मुश्किल झाला होता, परंतु आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं परत गावामध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय। आम्ही सगळे शेतकरी आनंदित आहोत, खुश आहोत। ज्यांनी या शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न केला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्रभरातला अनुभव काय आहे, आज दिवसभरातलं वातावरण काय आहे ते जाणून घेतो आहोत। किरण रायचंद शिंदे आणि जितेंद्र आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, अर्थात हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याबरोबर कोणी बैलगाडा मालक किंवा चालक असतील तर त्यांना विचारा, 7 वर्ष झाले बैलगाडा शर्यती सुरू होत नव्हत्या, पण जो ऋणानुबंध होता, जो स्नेह होता बैल जोडीतला आणि मालकातला, तो मात्र तसाच होता। त्याची काळजी घेणं, त्याच्यावर प्रेम करणं तसंच सुरू होतं। तर त्याविषयीचा एखादा अनुभव मला सांगा, एकंदरीत 7 वर्षीय बैलगाडी शर्यती झाल्या नाहीत। ह्या 7 वर्षामध्ये आपण म्हणतो आर्थिक कणा किंवा त्यांचं संगोपन म्हणा, त्याला चारा म्हणा, कशा पद्धतीने आपण देखभाल करतो? 7 वर्षात आम्ही बैलाला सो खर्चाने जपलेला आहे। त्याला खुराक, शर्यत बंद आहे म्हणून त्याला खुराक आम्ही बंद केला नाही, पहिला आहे तसंच चालू ठेवलेला आहे। आणि छळ करतात काय म्हणतात, मला सांगा, आपण लहान मुलाचं थोडं चुकलं तरी त्याला एक रापाट मारतो म्हणजे त्यात छळ आहे का? नाही। एखादं डिलेव्हरीत एखाद्या महिलेचं सिजर करावं लागतं, सिजर झालं म्हणजे आपण मुलं होणं बंद करतो का? तसाच प्रकारे थोडं वळण लावायला थोडं हात उगारा वगैरे लागतो, पण असं त्याचा अर्थ असा नाही की आम्ही छळ करतो। म्हणजे एखाद्या हसडाने मारत नाही, काय नाही, त्याला एक प्रकारचं प्रेम, त्याला शिस्त लागावी म्हणून ही त्यांना तुम्ही त्या ठिकाणी हाताने म्हणा, कशाने म्हणा, असं त्या ठिकाणी। मला सांगा, एकंदरीत कशा पद्धतीने तुम्ही बघता, एकंदरीत काय भावना आहे? भावना अशी की जगात आता स्पर्धात्मक जग झाले आणि स्पर्धात्मक जग झाले असताना शेतकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट की त्यांच्याकडे चांगली जनावरं पाळून उत्तम प्रतीचं खाद्य देऊन आपलं नाव कुठेतरी आलं पाहिजे। त्या नाव येण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याची बैल जपणूक अतिशय चांगल्या प्रकारे ठेवतात। यातून बैलांचं संगोपन होतं, हा महत्त्वाचा फायदा आहे। यातून ही गेली 7 वर्ष झालं ही जे काय संगोपनाचं किंवा स्पर्धात्मक होतं ते सरकारने बंद केल्यामुळं अक्षरशः शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे। म्हणजे शेतकऱ्यावर एक कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांच्यावर अन्याय, एक प्रकारे अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे। मला सांगा, काय सांगाल तुम्ही, आज निर्णय झालाय? माननीय सर्वोच्च न्यायालय यांचं प्रथम डोरलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि IBN लोकमत आमचे जाधव साहेब यांचंही डोरलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या शर्यतीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल IBN लोकमत आणि सर्व प्रकार तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन। आणि ह्या ज्या शर्यत जोपासण्यासाठी आज आमच्या बंधुराजांचा बैल आहे, आज बंधुराजांना डोरलेवाडी व्यतिरिक्त 4 गावं व्यतिरिक्त कोणीही ओळखत नव्हतं पूर्वी, परंतु आज देवा, त्यांच्या बैलाचं नाव हे देवा आहे, देवा म्हटलं की गजुनाळे हे एक फिक्स झालेलं आहे। त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, अगदी जुन्नर, आंबेगाव, कारुंडे, फलटण तालुका, माळशिरस तालुका, इकडून सगळ्यांच्या ओळखी त्यांच्या आहेत आणि त्या ओळखीचा फायदा इतर काही किरकोळ प्रश्न आहेत तेही सोडवण्यास आमच्या डोरलेवाडीकरांची भरपूर मदत झाली। त्याबद्दल एकंदरीत त्यांनी आपल्या बैलाचंच नाव देवा ठेवलंय। मला सांगा, एकंदरीत आजचा जे निर्णय झाला, आपण बी बैलगाडा मालक आहात, राज्यातील बैलगाडा यांना आपण काय सांगा? मी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो। त्याचप्रकारे आपले पुणे जिल्ह्याचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, संदीप बोदगे साहेब यांचंही अभिनंदन करतो, कारण त्यांनी अहोरात्र कष्ट करून ह्या केस संदर्भित पाठपुरावा करून ह्या निर्णय शर्यती चालू होण्यासाठी पूर्णपणे सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यानुसार पुढील शर्यतीच आम्ही जो शासनाने आम्हाला शासनाने जे नियम अटी घालून दिलेले आहेत किंवा सुप्रीम कोर्टाने जे अटी शर्तीचं पालन करायला सांगितलंय त्या पद्धतीने आता सर्व अटी शर्तीचे पालन करूनच या पुढील स्पर्धा या ठिकाणी घेणार आहेत। नक्की, धन्यवाद। तुम्ही सविस्तर संवाद साधलात जितेंद्र, त्याविषयी असेच सोबत राहा। रायचंद
तुम्ही सांगाल, अगदी काही मिनिटं उरली आहेत आपल्याकडे, पण त्या काही मिनिटांमध्ये ह्या भावना जाणून घ्यायला आवडतील की स्नेहबंध जो असतो सगळ्या बैलांसोबतचा, बैल जोड्यांसोबतचा, तो या सगळ्या शेतकऱ्यांनी, या सगळ्या बैलजोडी मालकांनी जपलेला बघायला मिळतोय. रायचंद शिंदे, किरण आणि जितेंद्र आमचे प्रतिनिधी होते. महाराष्ट्रभरातलं सगळं वातावरण ते आपल्यापर्यंत पोहोचवत होते. तुम्हा तिघांचेही आभार. गावागावामध्ये या निर्णयानंतर जल्लोष बघायला मिळाला. सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की काही शर्ती आणि अटींचं पालन करून बैलगाडा शर्यती खेळवल्या जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्या गावात उत्साह दिसतोय. बैलांना सजवलं जातंय, त्यांना गोड खायला घातलं जातंय. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडी मालक आणि चालकाच्या घरी गोडधोड केलेलं आहे आणि ते त्या बैलांनाही खाऊ घातलं जातंय. आणि अर्थात आजचा आनंदाचा दिवस आहे म्हणून ते सगळे सुद्धा गोडगोड खाताना दिसत आहेत. गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे आणि आपल्या बैलजोडीचं नाव घेऊन कौतुक सुद्धा या जोड्यांचं केलं जात आहे. आनंद व्यक्त केला जातो आहे. या सगळ्या घडामोडींचा जल्लोष या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातल्या महत्त्वाच्या काही बातम्या, काही अपडेट्स तुम्हाला घ्यायचे असतील, news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. पूर्ण